आज मी तुम्हाला खाऊच्या पानाची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे पानं घेतलेले आहेत, अशा पद्धतीचे आहेत पानं बघा। आज स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा चांगली। त्याच्या वरचा जे असतो ना शेंडा ते कधी तोडलेले असते ते वरचा एवढा शेंडा काढून टाकायचा। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा 6 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ, थोडासा ओवा असा हातावर चोळून घेतलेला आहे, थोडीशी मिरची पावडर, थोडीशी टाकायची हिंग पावडर, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर आणि त्यात टाकायचे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कालवायचं आहे। आता ह्याच्यात टाकणार आहे मी एकदम 1 चिमूटभर खायचा सोडा आणि त्याच्यावर टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी आणि कालवून घ्यायचं। अशा पद्धतीत पीठ आहे। त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि आपण मिक्स करून घेऊया। पान बघा हे खाऊचं मी पूर्ण चांगलं पुसून घेतलेलं आहे। आता असं पहिलं बुडवून घ्यायचं चांगलं, देठाचा बाजू वगैरे असे बघा अशा पद्धतीत असं बुडवून पाठीमागची बाजू पण आपल्याला बुडवायची आणि तेलामध्ये सोडायची। तेल बघा मी गरम करायला ठेवलं होतं आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तर बघा अशा पद्धतीत आता हे उचलायचं आपण आणि तेलामध्ये लगेच असं थोडंसं झटकायचं आणि सोडून द्यायचं असं। आता लगेच पण आपल्याला ह्याला हलवायचं नाही आहे, पलटी करून घेऊया आपण। ह्या साईडने छान असे फुगले गेलेले आहेत बघा। कलर कसा आला पाहिजे ह्याला माहिती आहे का, गोल्डन कलर, तर एकदम क्रिस्पी होतात बघा, मस्त एकदम होतात, एकदम कुरकुरीत बघा, एकदम तेलकट नाहीत काही नाही बघा।